एका पोराच्या जमिनीवर कुठंतरी शेतात झोपलेला असताना भरपूर किडे अंगावर आले आणि छोटं पोरगं उठल्यावर पाहिलं इज अराउंड 20 years ओल्ड आणि त्याच्या डोक्यात येतं की माझ्या कानात पण एक किडा गेलाय. तर तीही ट्राईड विथ नथिंग हॅपन. रेग्युलर फॅमिलीलाही सांगतो, आई वडील शेतकरी, मग डोक्यात कानात एक किडा गेल्यावर खूप त्रास देतोय. सो त्यांनी बरेचशा डॉक्टरला दाखवायचा त्या वीकमध्ये प्रयत्न केला, बट त्याला ते रात्री पण डचकायचा आणि त्याच्या डोक्यात की माझ्या कानात एक इन्सेक्ट गेला, बोंब गेली आणि वॉज वरीड अबाउट, फॅमिली इज वरीड अबाउट नाव व्हॉट विल हॅपन. खूप प्रयत्न केला, कानात काहीच दिसत नाहीये, डॉक्टर्स पण काही भेटत नाही. मग एका वैद्यकडे जातात, सगळं सांगतात स्टोरी. सो वॉज ऑन लाईंग ऑन द बेड, वॉज अ वाईज मॅन, वैद्य म्हणजे. आणि तो काय करतो, त्याला झोपायला सांगतो आणि त्याच्या कानात एक धागा टाकतो डोळे बंद करून आणि धागा बाहेर काढतो आणि एका डब्यामध्ये इन्सेक्ट्स ठेवतो. त्याला थोड्या वेळा डोळे उघडायला लावतो, डब्यात तो किडा दाखवतो, डोक्यात जो किडा होता तो मी डब्यात काढून ठेवतो. आता नाव इज व्हेरी फ्रेश. त्याच्या डोक्यातला किडा आता निघून गेला, त्याच्या कानातला किडा निघाला. सो अल्टिमेटली डोक्यात जो किडा आहे तो निघाला, आता नाव इज फ्रेश. सो त्याला वाटतं मला आयुष्यात काही बनायचंय, हा बाबाच मला मदत करू शकतो. सो एनिवे ही इज कन्फ्युज. माझ्या मागे बोला, कन्फ्युजन क्रिएट क्लटर्स. तर दिस वाईज मॅन विल हेल्प मी की मी कसं जिंकू, काय करू, मला सक्सेस कसं भेटू. तो जातो बाबाकडे, विचारतो, बाबा मला एक प्रश्न आहे आणि यू आर ओनली द पर्सन जो मला मदत करेल की मला सक्सेसफुल बनायचं तर मी काय केलं पाहिजे. तर बाबा त्याला म्हणतात की एक काम कर, उद्या सकाळी ठीक 6च्या दरम्यान माझ्याकडे ये, आय विल गिव्ह यू द मंत्रा की तू सक्सेसफुल कसा बनशील. आणि मग आज सकाळी अर्ली मॉर्निंग 5:45 बाबाच्या दरवाजावर, कारण बऱ्याच वेळा पहिल्यांदा करताना खूप मोटिवेशन कुठल्याही गोष्टींमध्ये जिम बिम काम वर्क असताना आपल्याला असतं. तसं तो द फर्स्ट टाइम तो बाबाच्या दरवाजावर आज मंत्र भेटणार, शॉर्टकट भेटणार, आपण सक्सेसफुल बनणार. बाबा 6 वाजता त्याला भेटतात आणि त्याला बोलतात चल आपण थोडंसं स्नान करूया. जवळच एक नदीत घेऊन जातात, आतमध्ये गुडघ्या इतक्या पाण्यातून पुढे जा, कमरेच्या वर पाण्यात जातात आणि म्हणतात तुला पहिले 3 डुबक्या लावावं लागतील मंत्रासाठी. आणि तो पहिल्या डुबकीला खाली जातो, फ्रेश होतो, बाबाचा चमकता चेहरा, आता सूर्य डोक्यावर आलाय, त्याला बाबा एका देवासारखा दिसायला लागतो, त्याला वाटतं अद्भुत साक्षात्कार होणार आहे, मेंटल स्टेट. आता बाबा त्याला दुसऱ्या डुबकीला जे वरून मुंडी दाबून ठेवतात खाली, आता त्याला वाटतं बाबा वरून काहीतरी मंत्र म्हणतायत, पण आपली काही कॅपॅसिटी ना खाली राहण्याची. तर 30-40 सेकंदामध्ये तो सस्टेन करतो. पण जसं त्याचं तो 40-45 सेकंद क्रॉस व्हायला लागतात, त्याचा आतमध्ये दम घुटायला लागतो, आतमध्ये एकदम परेशान झालेला आहे. आता 1 मिनिट झालाय, आता तो हातपायी मारायला लागलाय. आता बाबाच्या रूपात त्याला राक्षस दिसायला लागला की म्हातारं मला मारायला का उठलेलं, माझं असं काही चुकलेलं. ते सगळ्या कॉन्सेप्ट बदलल्या. जो फेवरमध्ये वाटत होता तो गुरु होता, आता आपल्या विरोधात वागायला लागला तर तो राक्षस झालाय, आपला आता हा जीव घेणार आहे. आणि तो प्रयत्न करतो. जवळपास त्याला 1.25 मिनिटं आतमध्ये दाबून ठेवल्यानंतर जीवाच्या आखंताने तेल लावत गेला, बाबाला ढाकळा देऊन जोरात बाहेर येतो आणि मग त्याच्यावर असं रागाने तडफडून पाहिला, श्वास घेतो. आणि तो काय ही काय पद्धत आहे का, मला काय मारायचं का, जीव घेतो का माझा. तो म्हणजे मला पहिले एक सांग, पाण्यातून असं सहज बाहेर काढतो, कंट्रोल होतो, श्वास घेतोय. त्याला बाहेर गेल्यानंतर विचारतो, भाऊ तू जेव्हा आतमध्ये पाण्यात गेला तर सगळ्यात जास्त तुला कशाची गरज वाटली, म्हणे श्वासाची. बरं, मग तो श्वास घेण्यासाठी तू सुरुवातीला कसं होता, नॉर्मल होतो, मला कंट्रोल करत होतो, पण एक टाईम असा आला का माझ्या आयुष्यातलं सगळं मी विसरलो, तुम्ही बाबा दुनियादारी, आणि मी पूर्ण फोर्सने मला तो श्वास हवा आहे म्हणून बाहेर आलो. आता त्यावेळी जे तुझ्या आतमध्ये इन्स्पिरेशन होतं, जे फायर होतं की आता कोणत्याही परिस्थितीत मला हा श्वास हवाच आहे, तो जेव्हा ती भूक निर्माण झाली, ती एक्झॅक्टली भूक तुला तुझ्या यशासाठी लागली पाहिजे. याला म्हणतात ट्रान्सम्युटेशन. की तुमच्या त्या हायेस्ट डिझायरला, तुमच्या त्या हायेस्ट डिझायरला जेव्हा तुम्ही ट्रान्सम्यूट करता, अल्टिमेटली मला हे हवंच आहे, आय वॉन्ट दॅट एनी हाऊ, त्या कंडिशनला तुम्ही सक्सेसफुल बनता. सो यू नीड टू हॅव सम हंगर, यू नीड टू बी व्हेरी थर्स्टी. तुम्हाला आतमधून ती भूक लागली पाहिजे, तुम्हाला आतमधून ते हवं असलं पाहिजे. जर तुम्हीच रिसोर्सफुल नाहीये, जर तुम्हालाच आतमधून तो आवाज सांगत नाहीये, जर तुम्हीच टोल मटेरियल करता इनकन्सिस्टंट आहे, जर तुम्हीच
तुमच्या ऍक्शन घेताना डाऊट घेताय. यू आर किलिंग युअर सेल्फ. यू डोंट नीड अदर एनिमीज. तुम्हाला दुसऱ्या दुश्मनांची गरज नाहीये, बिकॉज तुम्ही स्वतःलाच मारताय. सो दिस इज द यू वर्सेस यू when you are building success, when you are creating some transformation, when you're building some empire. This is the you versus you. Why 95% people suffer because of this excuses. Excuses are good, जो माणूस बनवतोय त्यासाठी, but it cost you your future. It cost your future. तुमच्या भविष्यासाठी ते हानिकारक आहे. So it is a you versus you. माझ्या मागे रिपीट करा. I am the problem. I am the power. पार्टनरला हाय फाय द्या, बोला चूज वन. Either of the one, right?